आजची मराठी कथा शेतातील गुप्तधन. एका गावात एक वृद्ध आणि मेहनती शेतकरी राहत होता. त्याला 4 मुले होती, पण ती खूप आळशी होती. ती दिवसभर गावात इकडे तिकडे भटकत असत. म्हातारेपणामुळे एके दिवशी शेतकरी आजारी पडला आणि त्याला वाटले की आता आपण जास्त दिवस जगणार नाही. आपल्या मृत्यूनंतर मुले उपाशी राहतील याची त्याला चिंता वाटू लागली. त्याने मुलांना बोलावले आणि सांगितले, मुलांनो, मी माझ्या शेतात एक गुप्त खजिना पुरून ठेवला आहे. माझ्या मृत्यूनंतर तो खजिना काढून घ्या. काही दिवसानंतर शेतकरी मरण पावला. खजिना मिळण्याच्या लालसेने मुलांनी लगेच शेत खणायला सुरुवात केली. त्यांनी संपूर्ण शेत खणून काढले, पण त्यांना कुठेही खजिना मिळाला नाही. निराश होऊन ते घरी परतले. त्याच वेळी शेजारच्या एका सुजाण शेतकऱ्याने त्यांना विचारले, तुम्ही शेत एवढे छान खणलेच आहे, तर त्यात काही बियाणे का पेरून बघत नाही? मुलांनी तसेच केले आणि बियाणे पेरले. काही दिवसातच शेतात भरघोस पीक आले आणि त्यांना खूप मोठा नफा मिळाला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या वडिलांनी सांगितलेला गुप्त खजिना म्हणजे त्यांची मेहनतच होती, ज्याचा योग्य मार्ग त्यांनी दाखवला होता. तात्पर्य: मेहनत कधीही वाया जात नाही. कष्टाचे फळ नेहमी गोडच असते.